मंडळी, आज बघा मुलांसाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आणि धने जिरे ओवा यांची भरड आहे, लसूण यांची आणि थोडीशी कोथिंबीर, बटाटे उकडून घेतलेले आहेत 3। आणि आता आपल्याला हे बटाट्याची थोडीशी भाजी बनवून घ्यायची आहे, सुक्की सुक्की अशी भाजी बनवायची आहे। तर मी पॅन गरम करते, पॅन मध्ये तेल टाकते। तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये जिरे राईची फोडणी द्यायची आहे। तर याचा राई घालून घेते। राई तडतडली की लगेच जिरा घालायचा। याप्रमाणे राई जिरे झाले की मग आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा घालून घेते मी, बारीक चिरून घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतला होता मी आणि बटाटे 3 होते, उकडवून घेतलेले आहेत मी ते। कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा लवकर परतावा म्हणून त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। तर मी चवीपुरता मीठ घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला धने जिरा ओवा आणि लसूण यांचं भरड घालायचं आहे। तर मी 3 ते 4 चमचे भरड घालून घेते। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। किचन किंग मसाला घालायचा आहे थोडासा आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। परतून झालं की कोथिंबीर घालायची आहे, मुठभर कोथिंबीर घालायची आणि थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। याला व्यवस्थित असं हलवून नंतर आपल्याला हे उकडलेले बटाटे घालायचे आहे त्याच्यामध्ये। याला व्यवस्थित हलवून आपण एकजीव करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया। तर एक वाफ देते याला 1 मिनिटासाठी। बघा आपण वाफ देऊन घेतलेली आहे। तर आता आपण स्मॅशरच्या साहाय्याने याला जरा स्मॅश करून घेऊया। आपल्याला याचे बॉल बनवायचे आहेत, तर मग स्मॅश करून घेऊ म्हणजे बॉल व्यवस्थित बनवता येतील। आणि आता गॅस बंद करून मी चीज ऍड करते। मॉझरेला चीज आहे हा, तर चीज ऍड करून घेते आणि आता आपण याला थंड करून घेऊया। मॉझरेला चीज घातलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडंसं धागे धागे सारखं दिसत आहे। तर थंड करून घेऊ आणि दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवते। ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत मी, त्यांच्या कडा काढून घेतलेल्या आहे आणि याला बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला। साईडच्या कडा मी कापून घेतलेल्या आहेत आणि असे बारीक पीस करून घ्यायचे। एक मोठा पुडा घेतलेला होता मी, तर पूर्ण मी करून घेते, दाखवते तुम्हाला। याप्रमाणे असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। बघा, तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता, मी ब्राऊन घेतलेला आहे। आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं पिठासारखं मळून घ्यायचं आहे। तर हे बघा मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि आता आपल्याला याचे पण गोळे करून घ्यायचे आहेत आणि जी आपली भाजी बनवली होती त्याचे पण आपण गोळे करून घेऊया। तर मी दाखवते तुम्हाला याप्रमाणे। हे बघा मी बटाट्याचे भाजीचे पण गोळे करून घेतलेले आहेत आणि ब्रेडचे पण आपले गोळे झालेले आहेत। हाताला जरा चिकटेल म्हणून मग मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर लागलं तर वापरायचं, नाहीतर नाही वापरलं तरी चालतं। ते ह्याचं आपल्याला ब्रेडचं जे आपण पीठ बनवलेलं आहे भिजून, त्याची अशी वाटी करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा जो आपण भाजीचा बॉल बनवलाय तो असा टाकून आणि त्याला बॉलचा शेप द्यायचा। याप्रमाणे असा हाताने व्यवस्थित असं हे करून बटाट्याचं बॅटर व्यवस्थित मध्ये दाबायचा आणि याला सगळीकडून असा बंद करून घ्यायचा। व्यवस्थित असा आपल्याला बॉल तयार करून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे असं बॉल मी सगळे बॉल बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते। मग एका साईडला मी आता कढई पण ठेवते। आपल्याला हे तळायचे आहेत बॉल, तर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण सगळे बॉल पण बनवून घेऊया। एकीकडे तेल पण तापेल आणि मी बॉल पण सगळे बनवून घेते। तर हा मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे। आपल्याला मैद्याची अशी पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी पेस्ट बनवून घेतली बघा। आणि ब्रेड क्रम्स आहेत। तर हे बघा आता आम्ही बॉल घेतलेला आहे, तो आपल्याला पहिले या आपण जे मैद्याचं बॅटर बनवलं त्याच्यामध्ये असा घोळवायचा आहे। याप्रमाणे व्यवस्थित असं त्याला घोळवून घ्यायचं आहे सगळीकडून आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये याला पूर्णपणे याला कोट करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सनी।
याप्रमाणे व्यवस्थित सगळीकडे लागेल असं छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता डीप फ्राय करायचं आहे तेलामध्ये. तर मी एका वेळेला 3 बॉल असे सोडून घेते याच्यामध्ये. हे बघा, आपण मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवला आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावले, त्याच्यामुळे हे फुटणार पण नाही अजिबात, कारण की मैद्याच्या बॅटरमुळे हे व्यवस्थित असं सील झालेलं आहे. बघा किती छान असे आपले बॉल तळले गेलेले आहेत आणि किती सुंदर पण दिसत आहेत आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतात. मुलांना फार आवडतात हे. असं नवीन असं काही करून दिलं ना की मुलं खूप आवडीने खातात. तर घरच्या घरीच तुम्ही असे चटपटे असे बॉल तुम्ही बनवून देऊ शकता. बघा किती छान झालेले आहेत आणि अतिशय टेस्टी झालेले आहेत. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. प्लीज सबस्क्राईब करा. अशाच मी तुमच्यासाठी रेसिपीज घेऊन येईल आणि चला मग या खायला. तर बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि मॉझरेला चीज, आ हा हा हा, बघा काय मस्त दिसतंय आणि खायला तर काही विचारूच नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.